ब्रह्मस्तोद्वारे भरती प्रक्रिया रद्द करा या मागणीसाठी भर पावसात गेले 7 दिवस रोजंदारी कर्मचारी आदिवासी आयुक्तालय नाशिक या ठिकाणी ठाण मांडून बसले। जोपर्यंत लेखी आदेश किंवा नियुक्तीपत्र देत नाहीत तोपर्यंत हटणार नाही अशी टोकाची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। सोमवारी जेवणाला पैसे नसल्यामुळे उपवास घडला। यामध्ये महिलांसह काही आंदोलकांची तब्येत बिघडली। आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। या आंदोलनात महिलांसह 600 कंत्राटी कर्मचारी सामील झाले। 15 जून पासून कामावरून कमी केल्यानं वज्रमूठ करत कामावर पुन्हा रुजू करावे यासाठी भर पावसात देखील रात्री रस्त्यावर झोपून आंदोलन सुरू ठेवलं। आदिवासी विभाग दखल घेत नसल्यामुळे काहींनी आक्रमक होत बॅरिगेटिंगवरून उड्या मारण्याचा देखील प्रयत्न केला। मात्र शासन पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काही महिला आंदोलकांनी केला। या आंदोलकांची भेट घेण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळ, आमदार हिरामन खोसकर, आमदार नितीन पवार यांनी आंदोलक व प्रशासनाशी चर्चा केली असली तरी ठोस निर्णय अद्यापही झाला नसल्यानं आंदोलन आणखी आक्रमक होण्याच्या तयारीत आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी, नाशिक।